मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र हलून गेलाय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला मिळणारा लोकांचा प्रचंड पाठिंबा हा सरकारसाठी डोकेदुखी बनलाय। आज मुंबईत आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे। हजारो मराठा बांधव तिथे एकवटले आहेत। मागणी एकच आहे, ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्या। पण यामागची खरी कहाणी कुठून सुरू झाली? एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय आश्वासन दिलं होतं? वाशीमध्ये काय घडलं होतं आणि आज पुन्हा मराठा समाजाला रस्त्यावर का उतरावं लागलं, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। 2023 मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे यांनी तब्बल 17 दिवस उपोषण सुरू ठेवलं होतं। त्यावेळी राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री। या आंदोलनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात अस्वस्थता पसरली। त्यावेळी शिंदे सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली। या समितीने तब्बल 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या। त्यापैकी 37 लाख लोकांना कुणबी दाखले मिळाले, पण अजूनही लाखो कुटुंबांना ते मिळाले नाहीत। प्रलंबित मागण्या न सुटल्यामुळे मनोज जरांगे यांनी थेट मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला। 20 जानेवारी 2024 हा दिवस या आंदोलनासाठी ऐतिहासिक ठरला। असंख्य मराठे नवी मुंबईतील वाशी येथे एकत्र जमले। 2 ते 3 दिवस मोठा मुक्काम झाला। आंदोलनकर्त्यांची मागणी होती, कुणबी नोंदी सापडलेल्या सर्व कुटुंबांना तातडीने दाखले द्यावेत। ज्यांची नोंद सापडली त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्यावं आणि मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावं। जरांगे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला, जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही थेट आझाद मैदान गाठू। वाशी परिसर आंदोलनाने दणाणून गेला होता आणि सरकारवर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला होता। या दबावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली। त्या बैठकीत सगळे सोयऱ्यांनाही दाखले मिळावेत यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला। त्याच रात्री मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा वाशी येथे मनोज जरांगे यांच्याकडे गेले। त्यांनी या अध्यादेशाची माहिती दिली। जवळपास 2 तास चाललेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं, मी उपोषण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडणार आहे। दुसऱ्या दिवशी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे वाशीला पोहोचले। त्यांनी गुलाल उधळून जरांगे यांना अभिवादन केलं, राजपत्र दाखवलं आणि जरांगेंनी शिंदेंच्या हस्तेच ज्यूस घेऊन उपोषण सोडलं। त्या क्षणी वाशी आंदोलन संपलं, पण मराठा समाजाला वाटलं आता आपल्याला न्याय मिळेल। त्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मोठ्या आवाजात मराठा समाजाला आश्वासन दिलं। त्यांनी म्हटलं की मराठ्यांनी अनेकांना मोठं केलं आहे, आता मला मराठा समाजाला न्याय देण्याची संधी मिळाली आहे। शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाईल, कुणबी नोंदींसाठी स्वतंत्र शिबिरे घेतली जातील, कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण दिलं जाईल आणि ओबीसींवर अन्याय होणार नाही, पण मराठ्यांनाही तेवढ्याच सवलती मिळतील। शिवाय शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मी मराठा समाजाला आरक्षण देईन असं स्पष्ट केलं होतं। त्यामुळे वाशी आंदोलनानंतर मराठा समाजाचा विश्वास वाढला आणि संघर्षाला तात्पुरता विराम मिळाला। पण आज पुन्हा तीच परिस्थिती आहे। आझाद मैदानावर मनोज जरांगे पुन्हा उपोषणाला बसलेत, कारण शिंदेंनी दिलेलं आश्वासन कागदावरच राहिलं, अंमलबजावणीत आलेलं नाही। अनेक कुटुंबांना अजूनही कुणबी दाखले मिळाले नाहीत। आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नाही, त्यामुळे समाजाची नाराजी वाढली। याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी टोला लगावत म्हटलं की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय, तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा। या विधानानंतर शिंदेंनी आंदोलकांची फसवणूक केली का असा प्रश्न सर्वत्रित उपस्थित होऊ लागला। शिंदेंच्या बचावासाठी महायुती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेतला। त्यांनी स्पष्ट केलं की मुख्यमंत्र्यांनी कुठलाही खोटा शब्द दिलेला नाही। त्यांनी जे लिहून दिलं होतं त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया सुरू आहेत, फक्त दाखले वाटण्यात विलंब होतोय। तहसील कार्यालयात स्वतंत्र डेस्क सुरू करण्यात आले आहेत। जरांगे म्हणाले की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांना काम करू देत नाहीत, तिन्ही गॅजेटची अंमलबजावणी झाली नाही, फक्त ओबीसींचा विचार होतोय, मराठ्यांचा का नाही? जर असंच सुरू राहिलं तर भाजपच्या नेत्यांना गावोगाव बंदी घालू। समाजाची ही नाराजी दिवसेंदिवस वाढत चालली। आज मराठा समाजाचं एकच म्हणणं आहे, आम्हाला खोट्या आश्वासनांनी फसवू नका। वाशीमध्ये जेव्हा शिंदे गुलाल लावून आले तेव्हा मराठ्यांना वाटलं होतं की आता न्याय मिळेल,
पण त्यानंतर पुन्हा त्याच मागण्यांसाठी आंदोलन करावं लागतंय. हा विश्वासघात आहे का, की फक्त प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी उशीर होतोय, असे प्रश्न निर्माण झालेत. वाशीमध्ये दिलेलं त्यांचं आश्वासन, घेतलेली शपथ आणि दाखवलेलं राजपत्र आज पुन्हा एकदा प्रश्नांकित झालं आहे. आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय, मराठा समाजाला खरंच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळणार का, की पुन्हा एकदा राजकारणाच्या खेळात समाजाची फसवणूक होणार? दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.